नमस्कार. शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना शासनाने आणलेली आहे. कोरडवाहू शेती विकास योजनेअंतर्गत महा-डी-बी-टी पोर्टलवर काय झालेली आहे, ह्याची नोंदणीची योजना म्हणजे सुरुवात झालेली आहे. मग त्यामध्ये ज्या गावामध्ये 60% पेक्षा कमी क्षेत्र 60% 60% क्षेत्र जे कोरडवाहू आहे, अशा गावाची काय केलेली आहे, ह्या योजनेमध्ये सहभागी आहे. आणि त्या गावामधून मग त्या शेतकऱ्यांनी काय करायची आहे, महा-डी-बी-टी पोर्टलवर स्वतःची काय करायची आहे, नोंदणी करायची आहे. आणि नोंदणी करून मग आपल्याला काय करायचं आहे, कोरडवाहू शेती विकास योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला पात्रता, मग जो पात्रता शेतकरी कोण आहे, तर पात्र शेतकरी आहे मग ज्या शेतकऱ्याकडं आधार कार्ड पाहिजे, त्यानंतर बँक पासबुक पाहिजे, त्याच्यानंतर फार्मर आय-डी हा कंपल्सरी केलेला आहे तो पाहिजे, आहे का नाही. आणि शेतीची तशी काही मर्यादा नाही, कितीही शेती असू शकते. मग त्या कोरडवाहू शेती विकास योजनेअंतर्गत मग तुम्हाला काय करायचं आहे, महा-डी-बी-टी पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा आहे. आणि अर्ज केल्यानंतर तुम्हाला विविध योजनेचा काय होणार आहे, लाभ मिळणार आहे. मग ते फुलोत्पादन असेल, त्याच्यानंतर आणखीन बाग वगैरे असेल, काही चाप कटर वगैरे मशनरीचं हे असेल, त्यानंतर काही व्यवसायाच्या निमित्ताने मग तुम्हाला काय होणार आहे, शेळी पालनासाठी शेळ्यासुद्धा काय होणार आहे, या योजनेमध्ये मिळणार आहे. तर कारण तुमचं काय करायचं आहे, आर्थिक उत्पादन वाढण्यासाठी कोरडवाहू ज्यांची जमीन आहे, त्या शेतकऱ्यांचं काय करायचं आहे, आर्थिक उत्पादन वाढण्यासाठी शासनाने काय केलेलं आहे, एक पाऊल उचललेलं आहे. आणि ते पाऊल उचलल्यामुळं मग काय केलेलं आहे, शासन त्यांच्यासाठी विविध स्कीमा राबवत आहे. मग त्यांच्यासाठी मग शेळी पालन असेल, त्यानंतर कोंबड्याची योजना, कोंबडी पालन असेल, कुक्कुटपालन, त्याच्यानंतर मधुमक्षिका पालन असेल, आहे का नाही. मधाची निर्मिती करण्यासाठी मग ते पिंजरे वगैरे काय केले जातात, शेतकऱ्याला दिले जातात. त्यानंतर दुधाळ जनावरांची योजना आहे त्याच्यामध्ये, आहे का नाही. अशा बऱ्याच योजना आहेत. तर काय करायचं आहे, ज्यांची कोरडवाहू जमीन आहे त्यांना पाण्याचा स्रोत वगैरे उपलब्ध नाही, अशाचं उत्पादन कसं वाढेल अशा शेतकऱ्याचं, त्यासाठी काय केलेलं आहे, शासनाने पाऊल उचललेले आहेत. आणि त्यातून मग काय करायचं आहे, विविध योजनेचा लाभ काय केला जातो, त्या शेतकऱ्याला दिला जातो. ती योजना काय झालेली आहे, चालू झालेली आहे. मग त्या योजनेमध्ये आपलं गाव पात्र आहे का, आपण पात्र आहेत का, हे पाहण्यासाठी आपण महा-डी-बी-टी पोर्टल काय करायचं आहे, ओपन करायचं आहे. आणि त्याचं पाहायचं आहे, तिथं एक ऑप्शन आहे कोरडवाहू शेती विकास योजना. त्याच्यामध्ये मग जर आपलं ते ऑप्शन जर खुलत असेल आणि रजिस्ट्रेशन होत असेल, तर आपण समजायचं आहे की आपलं गाव ह्या योजनेमध्ये पात्र आहे. आणि मग आपण काय करू शकतात, अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी सोपी पद्धत आहे, काय नाही, महा-डी-बी-टी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी फार्मर आय-डी हा कंपल्सरी केलेला आहे. फार्मर आय-डी असणं आवश्यक आहे. त्यानंतर बँक पासबुक, आधार कार्ड, आहे का नाही. आणि शेतजमीन तर फिक्स लागते, त्याशिवाय तुम्हाला काही लाभ मिळणार नाही. हे सर्व काय लाभ काय होणार आहे, शेतकऱ्यांना महा-डी-बी-टी पोर्टलवर कोरडवाहू शेती विकास योजनेअंतर्गत तुम्हाला काय करणार आहे, शासन देणार आहे. त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर काय येतात, योजना आहेत. मग त्या तुम्ही काय करायचे आहे, शेतकऱ्यांनी घ्यायचं आहे. मग यंत्राची सुद्धा योजना आहेत, ते आहे का नाही. त्या योजनेचा सर्व काही गोष्टीचा तुम्ही काय करायचं आहे, त्या भागामधून म्हणजे महा-डी-बी-टी पोर्टलवरून अर्ज करून तुम्ही काय करायचं आहे, योजनेचा लाभ घ्यायचा आहे. त्याला शेती मर्यादा वगैरे काही नाही, कितीही शेती असू द्या, तसं काही नाही. तुम्ही काय करू शकता, फक्त ते कोरडवाहू पाहिजे. कारण ज्या गावामध्ये 60% क्षेत्र कोरडवाहू, अशा गावाचं मध्ये ती योजना काय केली जाते, राबवली जाते. कम से कम मला वाटतं काहीतरी बरंच असं क्षेत्र काय केलं जातं, कोरडवाहू असं ग्राह्य धरून त्या गावात ही स्कीम काय केली जाते, राबवली जाते. ह्या योजनेचा तुम्ही लाभ घेण्यासाठी तुम्ही महा-डी-बी-टी पोर्टलला काय करू शकता, भेट देऊ शकतात. आणि आणखीन माहिती काय करू शकतात, प्राप्त करू शकतात, तुम्ही घेऊ शकतात. धन्यवाद.